नमस्कार, पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये मी जयश्री पवार तुमचं मनापासून स्वागत करते। आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, उद्यापनाचा दिवस। प्रत्येक गुरुवारी मी प्रसादासाठी काहीतरी गोड बनवत असते। पहिल्या गुरुवारी खीर, दुसऱ्या गुरुवारी शिरा, पाठीमागच्या गुरुवारी मी जिलेबी आणली होती आणि आज मी बनवणार आहे प्रसादासाठी गव्हाची लापशी। तो व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर करीत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। माझी रोजची देवपूजा, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेची मांडणी, कहाणी वाचून आरती झालेली आहे। चला किचनमध्ये। लापशी बनवण्यासाठी मी घेतला आहे 1 किलो दलिया, 1 किलो गूळ, काजू बदाम, बडीशेप आणि तूप। गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये टाकू आपण साजूक तूप। तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण दलिया भाजण्यासाठी टाकू। मध्ये मध्ये हलवत आता बारीक गॅसवर दलिया छान लालसर असा भाजून घ्यायचा आहे। दुसऱ्या गॅसवरती मी आता पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। मध्ये मध्ये दलियाला पण हलवायचे आहे। दलिया भाजतानाच मी त्यामध्ये बडीशेप आणि काजू बदामचे तुकडे करून त्यात भाजण्यासाठी टाकलेले आहे। दलिया बरोबर तेही छान असे भाजून निघतात। पाणी गरम होते तोपर्यंत आपण गूळ बारीक करून घेऊ। गूळ बारीक केलेला आहे आणि आता हा बारीक केलेला गूळ आपण या गरम पाण्यामध्ये टाकून घेऊ। यातील थोडासा गूळ मी ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता। विलायची आपण मिक्सरमध्ये बारीक करून, विलायचीमध्ये आपण थोडीशी साखर टाकू। साखर टाकल्यानंतर विलायची पटकन बारीक होते। गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळलेला आहे आणि आपला दलियाही छान असा भाजून झालेला आहे। आता आपण तो गुळाचे पाणी दलियामध्ये शिजण्यासाठी टाकणार आहोत। आमच्या इथे मेस आहे, त्यामुळे मी हे जास्त लापशी बनवलेली आहे। मध्ये मध्ये लापशीला हलवून घ्यायचे आहे, नाहीतर ती खाली चिकटते। लापशी आता शिजत आलेली आहे, त्यामध्ये मी विलायची पावडर बारीक करून घेतलेली टाकत आहे। विलायची पावडर टाकून त्याला चांगले हलवून घेऊ आणि आता झाकण ठेवून बारीक गॅसवरती छान अशी थोडा वेळ शिजवून घेऊ।
हे पहा, आपली लापसी आता तयार झालेली आहे। मी नैवेद्यासाठी ही लापसी एका वाटीमध्ये काढलेली आहे। तुम्ही ही लापसी घरी बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।